नमस्कार। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपस में है भाई भाई असं सेक्युलरिझमचा पुरस्कार करताना आपल्याला शिकवलं जातं. खरं म्हणजे हिंदू हा धर्म आहे. मुस्लिम, सीख, ईसाई वगैरे हे उपासना पंथ आहेत. मुस्लिम, सीख, ईसाई, बौद्ध, जैन, यहुदी, पारशी हे सगळे उपासना पंथ आहेत. त्यातले यहुदी आणि पारशी हे बाहेरून आलेले लोकच आहेत, वंशच त्यांचा बाहेरून आलाय. बाकी मुस्लिम, ईसाई, बौद्ध, जैन हे भारतातलेच आहेत, हे बाहेरनं आलेले नाहीत. इस्लाम आणि ख्रिश्चनिटी हे उपासना पद्धती बाहेरून आल्या, पण धर्म आणि रिलिजन या दोघांच्या संकल्पना वेगळ्या आहेत. धर्म आणि रिलिजनची संकल्पना एक केल्यामुळे आपल्याकडे पुष्कळ घोळ झाले. मग सेक्युलरिझमची गोष्ट बोलताना सुद्धा हिंदुत्वाला रिलिजन असं म्हटलं. हिंदुत्व हे धर्म आहे, बाकीचे रिलिजन आहेत. पाश्चात्य लोक जेव्हा भारतीय तत्वज्ञान आणि विचारांच्या संबंधात आले, तेव्हा त्यांच्याकडे धर्म या शब्दासाठी समानार्थी शब्दच नव्हता. त्यामुळे मग त्यांनी धर्म या शब्दाला सगळ्यात जवळचा म्हणून रिलिजन असं म्हणायला लागलं आणि धर्म असलेला हिंदू हे आपण रिलिजन बनवून टाकलं. धर्माची संकल्पना ही रिलिजनच्या संकल्पनेपेक्षा सुद्धा खूप मोठी आहे. सामान्यपणे रिलिजन म्हटलं की एक ठराविक रूपातला देव, त्याची ठराविक रूपातली उपासना, त्यातही मग अनेक पंथ त्याच्या अंतर्गत आहेतच, उपपंथ. एक धार्मिक पुस्तक किंवा रिलिजियस टेक्स्ट, एक प्रेषित, असं सगळं ते एका बाजूला आहे. धर्माची संकल्पना खूप मोठी आहे. आपल्याकडे यतो धर्मस्ततो जयः असं आपल्या न्यायालयाचं ब्रीदवाक्य आहे. मग इथे धर्म म्हणजे कर्तव्य, नियम वगैरे असं आहे. दुसरा धर्म शब्दाचा अर्थ आहे निसर्गाचे नियम, ज्याला धरून मानवजातीनं वागलं पाहिजे, त्यानुसार सगळे नियम असले पाहिजेत आणि ते नियम अंमलात आणले पाहिजेत. हा सगळ्याचा अर्थ म्हणजे धर्म होतो. यतो धर्मस्ततो ज्या जिथे म्हणतात, ही नीतिमत्ता आणि योग्य त्या नियमांचं पालन जिथे केलं जातं तिथे विजय होतो, असा त्याचा अर्थ आहे. महाभारताचं जे युद्ध झालं त्याला धर्मयुद्ध असं म्हटलेलं आहे. मग तिथे कुठले दोन धर्म किंवा दोन रिलिजन होते? सगळे तर एकाच वंशातले होते, कुरु वंशातले. त्यामुळे त्यांचं उपासना देखील एकच होती. मग ते अन्याय विरुद्ध न्याय असा तो लढा होता, म्हणून त्याला धर्मयुद्ध म्हटलंय आणि त्या युद्धाचे काही नियम होते. अशा अर्थाने, व्यापक अर्थाने हा धर्म आहे. आपल्याकडे पितृधर्म, मातृधर्म, पुत्रधर्म, शेजार धर्म, राजधर्म असे शब्द वापरले जातात. पितृधर्म म्हणजे पित्याचं कर्तव्य, मातृधर्म म्हणजे मातेचं कर्तव्य, राजधर्म म्हणजे राजाचं कर्तव्य. त्या अर्थी धर्म हा शब्द हा वापरला जातो. दुसरा स्वभाव, अग्नीचा धर्म जाळणं हा आहे. पाण्याचा धर्म वाहत जाणं आहे. तिथे उपासनेशी काही संबंध नाही. अग्नीमध्ये कुठल्याही उपासनेच्या व्यक्तीनं किंवा निरीश्वरवादी व्यक्तीनं जर हात घातला तर तो भाजणारच आहे. तिथे उपासनेचा नाही, त्याचा धर्म म्हणजे त्याचा स्वभाव आहे. स्वभाव वैशिष्ट्य हे अग्नीचं हे जाळणं आहे, गुणविशेष आहे. प्रत्येक वर्षी ठराविक काळात पाऊस पडतो. आषाढ, श्रावण, भाद्रपद वगैरे या महिन्यांमध्ये पाऊस पडतो. चैत्रात पावसाळा का नाही किंवा माघ महिन्यात पावसाळा का नाही? नाही, ते तसंच आहे. ते का नाहीचं उत्तर नाहीये, ते तसंच आहे आणि तसंच स्वीकारा आणि तशीच जीवनशैली ठेवा. माघ महिन्यात, पौष महिन्यात उन्हाळा का नाही? नाही, उन्हाळा चैत्र वैशाखातच येणार आहे. ते निसर्गाचं नियम आहे. त्या नियमाप्रमाणे निसर्ग चालतो. मानव जाती किंवा कोणीही त्या नियमाला धरून चाललं पाहिजे. निसर्गावर मात करता येत नाही, निसर्गावर समन्वय केला पाहिजे. हा त्या धर्माचा भाग आहे. मग अग्नीचं जाळणं हा धर्म आहे. पूर्वेला सूर्य रोज उगवतो, मग तो पश्चिमेला का नाही किंवा दक्षिणेला का नाही? नाही, याला उत्तर नाहीये. ते तसंच आहे आणि त्याप्रमाणेच तुमची जीवनशैली ही ठरवा. मग सकाळी सूर्य उगवायच्या वेळेला उठा, सूर्यास्ताच्या नंतर झोपा. हे सामान्य, हे निसर्गाचे नियम आहेत.
त्यामुळे हे नियम जो पाळतो आणि त्याला अनुसरून जी नीतिमत्ता आहे तो जे पाळतो त्याला म्हणायचं धर्म. या अर्थी आपल्याकडे धर्म या शब्दाची संकल्पना आहे. मग यतो धर्म ततो सया, यतो धर्मस्ततो जया जेव्हा म्हणतो तेव्हा ज्याच्या बाजूने नीतिमत्ता आहे त्याचा जय होईल, ज्यांनी नियम पाळलेले आहेत त्याचा जय होईल, असं ते कोर्टाचं ब्रीद वाक्य आपल्याला सांगतं. किंवा धर्मो रक्षती रक्षितः, तुम्ही तुमच्या कर्तव्यांचं पालन करा की मग तोच नियम तुमचं पण रक्षण करतो. रस्त्याचा धर्म आहे डावीकडनं गाडी चालवा, सिग्नल लाल असला की गाडी पुढे नेऊ नका, हे त्या रस्त्याचा धर्म आहे, ट्रॅफिक रूल्स आहेत. तुम्ही जर ते सिग्नल तोडलात किंवा रस्त्याला डाव्या बाजूने न जाता उजव्या बाजूने गेलात तर ॲक्सिडेंट होईल. मग तुम्ही त्या धर्माचं पालन न केल्यामुळे तो धर्म तुमचं रक्षण करत तर नाहीच, जो पाळतो त्याला पण त्याचा त्रास बसतो, फटका बसतो, हे लक्षात घ्या. या अर्थी धर्म या शब्दाचा अर्थ आहे. आपल्याकडे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, धर्म आणि मोक्षच्या चौकटीत अर्थार्जन आणि कामनापूर्ती करा. अर्थार्जन करायचं का नाही? करायचं. हिंदू तत्वज्ञान अर्थार्जनाला पुरेसं महत्त्व देतं. तुम्हाला तुमचं जीवन चालवायचं आहे, तुमचं कुटुंब चालवायचं आहे, तुम्हाला व्यवहार करायचे, त्याच्यासाठी तुमच्याकडे धन पाहिजे. पण ते कसं मिळवायचं? चोरी करून नाही मिळवायचं, डकायती करून नाही मिळवायचं, भ्रष्टाचार करून नाही मिळवायचं, ही धर्माची चौकट सांगते. कारण त्यामुळे दुसरे लोक निर्धन होऊ शकतात, म्हणून ते नाही करायचं. तसंच तुमची कामवासना पूर्ण करायची की नाही, मग या कामवासनेत काय काय येतं? तुम्हाला चांगलं चविष्ट आवडेल असं खायला मिळणं, पौष्टिक खायला मिळणं, हे त्या कामामध्ये येतं. किंवा दिवसभर काम केल्यानंतर रात्री ज्याच्यामध्ये झोपून स्वस्थ वाटेल, आराम वाटेल असं अंथरूण मिळणं, हे त्या काममध्ये येतं. चांगली करमणूक होणं, हे त्या कामामध्ये येतं. आणि मग शारीरिक संबंधाचा जो भाग आहे तोही त्याच्यामध्ये येतो. मग या सगळ्याला आपल्याकडे आपल्या विचारधारेने, हिंदू विचारधारेने मान्यता दिलेली आहे. पण हे किती करायचं? मग माझ्या करमणुकीसाठी मी मोठा डीजे लावून गाणं लावेल की आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्याचा त्रास होईल? हे नाही करायचं. इथे धर्माचं उल्लंघन झालं. तुमची करमणूक करा, तुमच्या शरीराला सुख मिळेल असं शारीरिक सुखासाठी जे करावं लागतं, मग चांगलं खाद्य आहे, चांगली करमणूक आहे, चांगलं अंथरूण आहे, चांगले शारीरिक संबंध आहेत, हे त्या धर्माच्या चौकटीत करा, जेणेकरून समाजाचं किंवा दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही, दुसऱ्याला त्रास होणार नाही. आणि मोक्ष, मोक्ष म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, असा त्याचा अर्थ आहे. मग मोक्ष हे फक्त एका ठराविक पद्धतीने पूजा केली तरच मिळेल, ही भारतीय संकल्पना नाही. अध्यात्म उपासनेच्या बाबतीत सुद्धा पाश्चात्य संकल्पना, ज्याला सेमेटिक रिलिजन्स म्हणतात, आणि भारतीय संकल्पना ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मग सेमेटिक रिलिजन्स काय सांगतात? एक ठराविक पुस्तक, एक ठराविक देव, एक ठराविक प्रेषित आणि त्यांनी शिकवलेली एक ठराविक उपासना पद्धती. आपल्याकडे तसं काही नाही, त्यांच्याकडे सामूहिक उपासना आहे. त्यामुळे ते चर्चमध्ये मास किंवा नमाज हे सामूहिकरित्या करतात. आमच्याकडे उपासना ही व्यक्तिगत आहे, ही सामूहिक नाही आहे. मग एकाच घरामध्ये एक व्यक्ती शैव आणि एक वैष्णव असू शकते, कारण ते सामूहिक नाही आहे. आणि या उपासनेचा मूलभूत उद्देश हा आत्म्याचा परमात्म्याशी मिलन, ज्याला मोक्ष म्हणतात, तो आहे. मग मोक्ष जर मिळवायचा तर ज्ञानमार्गाने मिळवता येतो. तुम्ही ज्ञान अर्जन करत चला, अर्जन करत चला, अर्जन करत चला, त्यातनं तुम्हाला मोक्ष मिळेल. कर्मयोग, तुम्ही तुमचं कर्म करत जा, बाकीचा विचार करू नका. आपलं काम करा, आपलं कर्म करा, आपली जबाबदारी पूर्ण करा, त्यातून मोक्ष मिळेल. भक्ती मार्ग आहे, देवाची निरलस भक्ती करा. देवाकडनं काहीही न मागता, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, असं न करता देवाची नुसती भक्ती करा. मग ती नुसती भक्ती केली तर त्यातनं मोक्ष मिळतो. आणि नास्तिकतेलाही आपल्याकडे स्थान आहे. देवच नाही मानायचा, देवाचं अस्तित्वच नाही मानायचं तरी चालेल. चार्वाकांचा सिद्धांत आपल्याकडे आहे, चार्वाकांचं तत्वज्ञान आपल्याकडे आहे. त्यामुळे आस्तिकता आहे, नास्तिकता आहे, दोन्हीला आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये स्थान दिलेलं आहे. आता उपासना आणि धर्म याच्यामध्ये फरक आहे. साधी उदाहरणं देऊन सांगतो. मी ज्या ठिकाणी राहतो, आमच्या जवळच एक घर आहे, वरच्या मजल्यावर ते घर आहे, फ्लॅटमध्ये राहतात.
त्या फ्लॅटमधली जी महिला आहे ती रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देते आपल्या वरांड्यामध्ये, बाल्कनीमध्ये उभं राहून. मग ते वरांड्यामध्ये उभं राहून अर्घ्य दिलं की ते पाणी सगळं खाली पडतं आणि खालनं जाणाऱ्या येणाऱ्याच्या अंगावर ते पाणी पडतं आणि रोज भांडण होतं. मग आता या बाईने उपासना केली की नाही, सूर्याला अर्घ्य दिलं, सूर्याची उपासना केली, पण ते पाणी खालनं जाणाऱ्या येणाऱ्याच्या अंगावर पडलं. तिथे त्यांनी समाज धर्म मोडला, हे धर्माचं पालन नाही केलं. हे धर्म आणि उपासना यातला फरक आहे. काही दिवसापूर्वी रस्त्यावरनं चाललेली एक दुचाकी मी पाहिली. मागच्या बाजूला नंबर प्लेट असते, त्या नंबर प्लेटवर जय भोलेनाथ असं लिहिलेलं होतं. आता जय भोलेनाथ हा शंकराचा भक्त असला पाहिजे, त्यामुळे आपली भक्ती त्यांनी प्रकट केली, उपासना पद्धती प्रकट केली, पण धर्म मोडला. कारण नंबर प्लेट गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर लिहिण्यासाठी आहे, तो त्यांनी नियम मोडला. त्यामुळे धर्म आणि उपासना, रिलिजन यामध्ये हा फरक आहे. पुन्हा भारतीय विचारामधलं जे रिलिजन आहे, उपासना आहे, ती सुद्धा वेगळी आहे. पाश्चात्य उपासनेमध्ये तुम्ही सरळ देवाशी थेट संपर्क नाही साधू शकत. तुम्हाला मध्ये एक प्रेषित लागतो, त्यांना त्या प्रेषिताच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. आमच्याकडे भक्त हा थेट देवाशीच संवाद साधू शकतो किंवा देवाची भक्ती करू शकतो, प्रेषिताची गरज नाही. मग आमच्याकडे श्रीकृष्णाचे भक्त लोक आहेत. मग हे भक्त लोक श्रीकृष्णावर गाणी करू शकतात. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, हा श्रीकृष्ण आहे, हा रंग खेळतोय आणि तो कोणालाही सोडणार नाही, म्हणून जरा जपून जा. किंवा श्रीकृष्णानं बासरी चोरली, हे आपल्याकडे म्हणतात, मग त्याच्यावरनं गीतं आहेत आपल्याकडे. असे राधिकेने श्रीकृष्णाची बासरी चोरली, त्याच्यावरनं गीतं आहेत. हे सगळं आपल्याकडे शक्य आहे. किंवा गणपतीची चित्र किती विविध पद्धतीने, नुसत्या 2 किंवा 4 रेखा आखून सुद्धा गणपतीचं चित्र काढता येतो, त्याच्यात कलात्मकता येते. हे आपल्याकडे स्वातंत्र्य आहे. हे देवाला आपलं मानून करण्याची पद्धत ही आपल्याकडे आहे. त्यामुळे धर्म आणि रिलिजन याच्यामध्ये जो फरक आहे, रिलिजनची जी संकल्पना आहे, ही रिलिजनची संकल्पना अशी आहे. जेजुरीचा खंडेराया, त्याला मल्हारी सुद्धा म्हणतात, हा शंकराचं रूप आहे, पण त्याचा सचिव विष्णू आहे. आणि विष्णूचा भक्त नारद हा विष्णूचं आख्यान न गाता हा शंकराचं, त्या खंडेरायाचं आख्यान गातो. काही दिवसापूर्वी तशी सिरियलही येऊन गेलेली आहे. म्हणजे आपल्याकडे 2 उपासना पद्धतींमध्ये भांडण नाही आहे, मारामाऱ्या नाही आहेत. ह्या उपासना पद्धतीच्या लोकांनी त्या उपासना पद्धतीच्या लोकांची मंदिरं तोडली, उद्ध्वस्त केली आणि आपलं मंदिर तिथे बांधलं, असा कुठलाही इतिहास भारतात नाही आहे. सहिष्णू आहेत. त्यामुळे दुसऱ्या उपासनांचे जे लोक आले त्यांना सुद्धा आपण स्वागत करू शकलो, त्यांची सुद्धा आपण रक्षण करू शकलो. हे भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञान आणि धर्म आणि रिलिजन यातला फरक, आणि भारतीय रिलिजनची संकल्पना, उपासनेची संकल्पना आणि सेमेटिक उपासनेची संकल्पना याच्यामध्ये देखील पुरेसा फरक आहे. त्यामुळे धर्म आणि रिलिजन हे समानार्थी शब्द नाहीत. पण धर्म आणि रिलिजन ह्यांना आपण समानार्थी करून हिंदूला सुद्धा एक रिलिजन केलं आणि हिंदुत्वाचं काही करणं म्हणजे सांप्रदायिक हे आपण म्हणायला लागलो. हे खरं सेक्युलरिझम नाही. मुळामध्ये सेक्युलरिझमची संकल्पना सुद्धा वेगळी आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र एपिसोड केव्हा तरी करता येईल. पण आत्ता आपण धर्म आणि रिलिजन, हिंदू हा इकडच्या भौगोलिक ह्या जे देश आहे आपला, हिमालयाच्या दक्षिणेला आणि सागराच्या उत्तरेला, ज्याला भारत म्हणतात किंवा जम्बूद्वीप म्हणतात, ह्या भूभागामध्ये जो हिंदू समाज राहतो, त्या हिंदू समाजाने ही संकल्पना विकसित केली, म्हणून त्याला हिंदू धर्म असं म्हणतात किंवा सनातन धर्म असं म्हणतात. हा सगळ्यांना सर्व काळ लागू आहे. सूर्य उत्तरेला उगवत नाही, तो पूर्वेला उगवतो, हे जगभर सगळ्यांना लागू आहे. आणि समाजाची नीतिमत्ता राखली पाहिजे, नियम राखले पाहिजेत, हे देखील सगळ्यांना लागू आहे. त्यामुळे तो सनातन धर्म आहे. पण धर्म आणि रिलिजनची व्याख्या एकच केल्यामुळे आपला जरा गोंधळ होतो. हा गोंधळ, धर्म वेगळं रिलिजन वेगळं, हे समजून घेतलं पाहिजे. हे विचार जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.